महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा चर्चेचं वादळ उठलंय। काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला। त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात असे दावे झाले आणि आता या सगळ्या चर्चांना आणखी एक नवीन वळण मिळतंय, ते म्हणजे महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही आता थेट मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात आलाय। नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी उर्वरित कार्यकाळासाठी मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला द्यावं आणि सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे। पण अचानक सुनेत्रा पवारांचं नाव पुढे का आलं? महायुतीत खरंच मुख्यमंत्री बदलाची कोणतीही शक्यता आहे का? आणि ही केवळ स्थानिक नेत्यांची भूमिका आहे की पडद्यामागे काही मोठी राजकीय रणनीती आखली जाते? याचाच सगळ्याचा आढावा घेतलाय आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा सातत्याने सुरू आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात जाणार का? विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी याबाबत वेगवेगळे दावे केलेत। आदित्य ठाकरे म्हणालेत फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचं अधिवेशन ठरू शकतं। पृथ्वीराज चव्हाण यांनीही अशा चर्चांचा उल्लेख करत फडणवीसांना दिल्लीत पाठवून एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची चर्चा असल्याचं सांगितलंय। तर संजय राऊत यांनी फडणवीस केंद्रात गेलेच तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे नाही तर चंद्रशेखर बावनकुळे होऊ शकतात असा दावा केलाय। या सगळ्या राजकीय चर्चांदरम्यान आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मुख्यमंत्री पदावर थेट दावा करण्यात येतोय। नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी देवेंद्र फडणवीसांनी 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलाय आणि आता ते जर केंद्रात जाणार असतील तर उर्वरित कार्यकाळासाठी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावं आणि त्यासाठी मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नाव विचारात घ्यावं अशी मागणी केली आहे। मोरे यांच्या मते महायुतीत आतापर्यंत वेगवेगळ्या घटक पक्षांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे। पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली। त्यामुळे आता महायुतीतील तिसरा सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळायला हवी अशी त्यांची भूमिका आहे। याच वेळी त्यांनी आणखीन एक राजकीय मुद्दा सुद्धा पुढे केलाय। महाराष्ट्राला आजपर्यंत महिला मुख्यमंत्री मिळालेले नाही, त्यामुळे महायुतीने ऐतिहासिक निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या मागणीनंतर अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय, पण सुनेत्रा पवारांचंच नाव का? यामागे एक महत्त्वाची राजकीय पार्श्वभूमी आहे। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या महायुतीचा भाग आहे। अजित पवार यांच्या अकाली जाण्यानं सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं। परिणामी पक्षात सुनेत्रा पवार यांचं महत्त्व गेल्या काही महिन्यात वाढलंय। त्यामुळे पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना भविष्यात सुनेत्रा पवारांना मोठी जबाबदारी मिळावी अशी अपेक्षा आहे। मात्र ही भावना सध्या पक्षाच्या एका जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केलेली भूमिका आहे। सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व किंवा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। खरं तर या संपूर्ण चर्चेचं मूळ देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार या दाव्यात आहे, कारण फडणवीस मुख्यमंत्रीपद सोडतील अशी शक्यता निर्माण झाली तर पुढचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न स्वाभाविकपणे समोर येतो आणि याच प्रश्नावरून विविध राजकीय पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत। मात्र वास्तव काय आहे तर सध्या भाजपकडून किंवा महायुतीकडून मुख्यमंत्री बदलण्याची कोणतीही अधिकृत संकेत देण्यात आलेले नाहीत। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी केंद्रात जाण्याच्या चर्चांना फारसं महत्त्व नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यांनी पक्षाने जबाबदारी दिल्यास विचार करू असं म्हटलं असलं तरी सध्या आपण महाराष्ट्राच्या जबाबदारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राजकीय विश्लेषकांच्या मते महायुतीसाठी सध्याच्या घडीला मुख्यमंत्री बदलणं सोपं नाहीये, कारण भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये सत्तेचं संतुलन राखणं हेच मोठं आव्हान आहे। अशा परिस्थितीत मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा केवळ एखाद्या नेत्याच्या मागणीवर होऊ शकत नाही। त्यासाठी भाजपचं केंद्रीय नेतृत्व, महायुतीतील सर्व घटक पक्ष आणि राजकीय गणित या सर्वांचाच विचार करावा लागतो। सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आल्यानंतर आणखीन एक चर्चा सुरू झाली आहे। जर भविष्यात मुख्यमंत्रीपद बदलण्याची वेळ आलीच तर भाजप आपला मुख्यमंत्री कायम ठेवेल का की मित्रपक्षाला संधी देईल? याचं उत्तर सध्या कोणाकडेही नाहीये, कारण महाराष्ट्रात यापूर्वीही मुख्यमंत्री पदावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेलेत।
पण प्रत्यक्ष निर्णय पूर्णपणे वेगळे झालेत. त्यामुळे सध्याची चर्चा ही देखील अधिकृत निर्णयापेक्षा राजकीय शक्यतांभोवती फिरणारी चर्चा म्हणून पाहिली जाते. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री पदाची मागणी करणारे डॉक्टर अभिजित मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी व्यक्त केलेली भूमिका ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचं त्यांनी सांगितलंय, तरी ती अजून पक्षाची अधिकृत भूमिका नाही. त्यामुळे या मागणीकडे राजकीय संदेश म्हणून पाहिलं जात आहे. सध्या महायुतीसमोर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आगामी राजकीय रणनीती आणि संघटन मजबूत करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्यासारखा मोठा निर्णय घेण्याची शक्यता तातडीने दिसत नाही, असे अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. म्हणून सध्या मुख्यमंत्री पदावरून चर्चा नक्की सुरू आहेत. वेगवेगळे दावे होत आहेत, पण त्यापैकी एकाही दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आता खरंच भविष्यात देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का? त्यानंतर महायुतीत मुख्यमंत्री पदावर नवीन समीकरण तयार होणार का? आणि सुनेत्रा पवार यांचं नाव ही केवळ राजकीय मागणी आहे की भविष्यातील मोठ्या रणनीतीची सुरुवात आहे? यात सगळ्याची उत्तरं येणाऱ्या काळात मिळेलच. बाकी तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना संधी मिळू शकते का, की मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करा.